दररोज घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी, जनजीवनावर होणारे त्याचे परिणाम, कारणमीमांसा आणि परिणती याचा वेध घेणारं हे सदर नवा क्षण नवी खबर. नमस्कार, आपण पाहताय सिटी नाव. नवा क्षण नवी खबर आज आपल्यासाठी आहे. भारत देश विकसनशील आहे की विकासमय आहे? आता निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्याविषयी, आपल्या पक्षाविषयी किंबहुना विरोधी पक्षांच्या कारवायांविषयी आणि त्यांच्या अपयशाविषयी जास्त बोलतो आहे. आणि या संदर्भात सत्ताधारी पक्ष अर्थात भारतीय जनता पक्ष, मोदी सरकार हे सगळ्यात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातलं जे वातावरण निवडणुकीचं तापलं आहे, महाराष्ट्रात झालेल्या मोदींच्या प्रखर 3 सभा कराड, कोल्हापूर आणि पुणे, या तिन्ही ठिकाणच्या सभा जर पाहिल्या तर या तिन्ही ठिकाणच्या सभांमध्ये खुद्द नरेंद्र मोदी यांचं झालेलं भाषण, त्यांनी केलेले प्रहार हे एका पक्षाचा पक्षश्रेष्ठी म्हणून होते, पक्षनेते म्हणून होते की भारताचा पंतप्रधान म्हणून होते, हेच कळेनासं झालं आहे. काँग्रेसनं गेल्या 70 वर्षांपूर्वी काय केलं? 70 वर्षांचा काळ निघून गेला. मागच्या 20 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्याच्या आधी शरद पवार यांनी काय केलं? तोही काळ निघून गेला. मागच्या 15, 16, 20 वर्षांची जी सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात राहिली, या 20 वर्षात भारतीय जनता पक्षानं नेमकं काय केलं याच्यावर लक्ष देण्यापेक्षा, त्याच्यावर मुद्दे केंद्रित करण्यापेक्षा, राहुल गांधी काय करणार आहे, राहुल गांधींना देश कुठं नेऊन ठेवायचं आहे, मग शरद पवारांचं नाव न घेता एक भटकती आत्मा वगैरे वगैरे, हे मुद्दे त्यांचे असतील. पण प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये आपण काय सांगतो आहोत, समोर उपस्थित असलेल्या जनतेला नेमकं काय देतो आहोत? भारत विकसनशील आहे का विकासमय आहे? ही गोष्ट प्रखरपणे, ठामपणे, परखडपणे, सक्षमपणे आपल्या समोरच्या मतदारांना त्यांच्या गळी उतरेल अशी कितपत सांगतो आहोत? त्यांना काय रुचतंय, त्यांना काय पचतंय याचा आढावा निदान मनातल्या मनात तरी घेतला जातो आहे का? आणि मग त्या पद्धतीनं शब्द बाहेर पडतायत का? याचा कुठलाच बोध होत नव्हता. मग भारत खरंच विकसनशील अवस्थेत आहे का विकासमय अवस्थेत आहे? जे भारताचे पंतप्रधान म्हणून जर नरेंद्र मोदी बोलत असतील, या तीनही सभांविषयीच आपण बोलतो आहोत, उर्वरित सभांविषयी आपण नंतर बोलू. या तीनही सभांचे आडाखे जर बांधले, ह्या भाषणांचा मागोवा जर घेतला, त्याचा गोषवारा जर घेतला, तर भारत नेमका कुठे विकासमय आहे याचा शोधच घ्यावा लागेल. केवळ मोठमोठे रस्ते बांधले, वंदे मातरम सुरू केली, मेट्रो सुरू केली म्हणजे भारताचा विकास झाला का? म्हणजे भारत विकासमय झाला का? का हे सगळं आक्रस्ताळेपणानं ओरडून सांगावं लागतंय आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक सभेत? तोच आवेश, तोच ओरडा, तोच आक्रस्ताळेपणा. जर हे सगळं खरं असेल, भारताचा विकास खरंच झालेला असेल गेल्या 15 वर्षात, तर या गोष्टी आक्रस्ताळेपणानं ओरडून सांगायची गरज काय या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना? ते जनतेला ठाऊक आहेच की हा विकास झाला आहे. ओरडून कुणाला बोलावं लागतं? ज्याला स्वतःची बाजू काय वाटेल ते करून समोरच्याला पटवायची असते. जे सत्य आहे ते लपून राहतच नाही. मग जे लपून राहत नाही त्याच्यावरती आरडाओरडा कशासाठी? मग ज्या गोष्टी आरडाओरडा करूनच बोलाव्या लागतात त्याविषयी जर विचार करायचा झाला तर नेमकी ती बाब मानसिकदृष्ट्या का होईना विकसनशील आहे का विकासमय आहे, एकदा याचाही विचार व्हायला हवा. जर भारत खरंच विकासमय झाला असेल गेल्या 15-16 वर्षात, तरीसुद्धा आत्ता एकट्या पुणे शहरामधल्या मान्यवरांकडून, खेळाडूंकडून, कलावंतांकडून, दिग्गजांकडून, साहित्यिकांकडून ज्या अपेक्षा व्यक्त होत आहेत, मग त्या काय व्यक्त होत आहेत? मग विकासमयता नेमकी म्हणायची कशाला? म्हणजे आपण अजूनही विकसनशील या अवस्थेत आहोत का? आणि जर त्या अवस्थेत आहोत तर हे राजकीय नेते ते मान्यच का करत नाही आहेत? आणि ते मान्य नाही, मग विकासमय आहोत तर लोकांच्या अपेक्षा अशा पुन्हा पुन्हा पुढे का येत आहेत? थोडासा गोषवारा आपण वेगळा घेऊयात.
गेल्या 9 वर्षात 10 वर्षात म्हणू, गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 24 लाख कुटुंब ही परदेशामध्ये जाऊन स्थायिक झाली. त्यांनी भारताचं नागरिकत्व कायमचं सोडून दिलं, कायमचं सोडून दिलं. 24 लाख कुटुंब, एका कुटुंबात 4 लोक धरा, 5 लोक धरा, तरीसुद्धा 24 गुणिले इतके लोक, एवढ्या लोकांनी भारताचं नागरिकत्व कायमचं सोडून दिलेलं आहे. हा भारताचा विकास म्हणायचा का? नुकतंच अमेरिकेमध्ये ज्या सुमारे 90,000 लोकांना विना व्हिसा किंवा विना परवाना तिकडे प्रवेश केला म्हणून पकडलं गेलं, त्यांना निर्वासितांच्या छावणीत ठेवलं गेलं आहे. त्या 90,000पैकी जवळजवळ 90% लोक हे गुजराती होते. मग खुद्द गुजरातचा विकास झाला हे छातीठोकपणे सांगणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आणि भारताच्या पंतप्रधानांना या बाबीवर बोलावं पुणेकरांशी, कोल्हापूरकरांशी, कराडवासियांशी असं यत्किंचितही वाटलं नाही का? मग ह्याला भारताचा विकास म्हणायचा का? का अजूनही आपण विकसनशील अवस्थेमध्ये आहोत म्हणून इथले लोक बाहेर जात आहेत, काही करून भारताचं नागरिकत्व सोडत आहेत? ही गोष्ट जर त्रिवार सत्य असेल, आकडेवारीनं जर सिद्ध झालेली असेल, तर अगदी कालच्या पुण्यातल्या सभेला आलेली मंडळी, ज्यांचं थेट प्रक्षेपण आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून, आमच्या बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचलं असेलच, कित्येक लोकांना हेच माहीत नाही की ही सभा नेमकी कशासाठी आहे. मोदींना बघायला आलो अशी उत्तरं काही लोकांनी दिली आहेत. म्हणजे बघायला आलेले लोक, इथले उमेदवार कोण आहेत असा प्रश्न आमच्या पत्रकारांना विचारल्यानंतर सुद्धा पुण्यातले 4 प्रमुख उमेदवार कोण आहेत, मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या विरोधात आत्ता बाकीच्या पक्षांचे कोण आहेत याविषयी कोणी काहीच बोललं नाही. मी त्याविषयी देखील यांना काय माहिती नाही का? मुद्दा हा आहे की फक्त आम्ही महायुतीच्या प्रचाराला आलोत, महायुतीच्या सभेला आलोत, महायुतीची मोदींची सभा आहेत म्हणून आलोत, अशी काही उत्तरं देणारी महाभाग या सभेमध्ये प्रेक्षकांमध्ये होते. त्यांच्याही मुलाखती आमच्या पत्रकारांनी घेतलेल्या, ते प्रश्नोत्तर आपण कदाचित पाहिली देखील असतील. मग हा भाजपाचा खरखेर मतदार आहे का? ज्यांना भाजप नेमकी काय समजली आहे का? प्रश्न भाजपच्या विरोधातला नाहीच आहे, प्रश्न आहे ध्येयांचा, ध्येय धोरणांचा आणि भारताच्या विकासमय अवस्थेकडे जाण्याचा. जर आपण विकासमय अवस्थेकडे गेलोच नसू तर अजून विकसनशील अवस्थेत आहोत हे मान्यच का केलं जात नाही आहे? पी. प्रभाकर, निर्मला सीतारामन यांचे पती, त्यांनी नुकतीच एका चॅनलला जी मुलाखत दिली, ज्याचा उहापोह नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. त्या मुलाखतीमध्ये पी. प्रभाकर यांनी असं म्हटलं होतं की पुन्हा जर भाजपाची सत्ता या भारतामध्ये राहिली तर 4 गोष्टी तर नक्की प्रामुख्यानं होतील अशी अवस्था आहे. पहिलं म्हणजे डेमोक्रेसी संपेल, लोकशाही संपेल. दुसरं म्हणजे संविधान संपेल. ज्या संविधानाकरता बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्णपुरं आयुष्य वेचलं तेच जर धोक्यात येणार असेल. मध्यंतरी संविधानातले काही मसुदे वगळण्याचा प्रकार झाला देखील, पण जेव्हा त्याच्यावर काही ओरड झाली त्यावेळी ते प्रकरण पडद्याआड गेलं, जाणीवपूर्वक ते प्रकरण दाबलं गेलं, लोकांचं लक्ष जाणीवपूर्वक राममंदिराकडे नेलं गेलं. तिसरा मुद्दा हा होता की निवडणुका होणार नाहीत. असं जर होणार असेल तर लोकशाही संपल्यात जमा आहे असाच त्याचा अर्थ होईल असंच म्हणावं लागेल. चौथा मुद्दा हा होता गल्ली गल्लीमध्ये मणिपूरच्या घटना घडतील. अत्यंत गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे, जे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा अधोरेखित केलं. हे जर घडणार असेल तर आपण विकासमय अवस्थेकडे चाललो का विकसनशील अवस्थेत आहोत, आणि विकासमय अवस्थेकडे जाण्याच्या दिवा स्वप्नांना भुलून आपण चुकीच्या मार्गाने चाललो. भारत देशाची अवस्था या क्षणाला नेमकी काय आहे? आमच्या हातात सत्ता द्या मग आम्ही करू ते, याकरता आक्रस्ताळेपणानं ओरडून बोलणं. खुद्द या 3ही सभांमध्ये मुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदेंची जी काही उपस्थिती होती ते फक्त अस्तित्व दाखवण्यापुरती होती का? विकसनशील भारत, विकासमय भारत, ज्या गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे, जी आपली ध्येय धोरणं आहेत,
जी मोदींची ध्येय धोरणं असतील आपल्या देशाला अत्यंत उंच स्तरावर नेण्याची, आपल्या देशाला महासत्ता बनवायची, त्याकरता एकनाथ शिंदे आणि या मंडळींनी जर भाजपाला पाठिंबा दिला असेल, त्यांच्याबरोबर सामील झाले असतील, तर त्या ध्येय धोरणांविषयी बोला ना. याच्याविषयी मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. मुख्यमंत्री या पदावरून आपण जनतेला काय उद्बोधित करायला हवं होतं? मग अजूनही विकसनशील अवस्थेत आहोत का मानसिकदृष्ट्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपण सगळे नागरिक आणि मतदार देखील, की नेमका विकास म्हणजे काय, विकासमयता म्हणजे काय हेच आपल्याला समजत नाही आहे का? हे वरच्या स्तरावरचे राजकारणी सर्व नागरिकांना आणि मतदारांना केवळ गृहीत धरतात, जनतेला काहीच समजत नाही, भोळी भाबडी कोणी हकावी, अशी अवस्था जनतेची झाली आहे का? तशी झाली असेल तर आपण आत्ताच वेळीच सावध का व्हायला नको? आणि अशी जर अवस्था झाली नसेल, जर खरोखर आपले पंतप्रधान म्हणतात त्यानुसार भारत जर विकासाच्या दृष्टीनं पुढे झेपावलेला असेल, देशाची महासत्ता बनला असेल, तर विकसित देशांच्या 146 देशांच्या यादीत आपला 80वा नंबर लागतोय. विचार करण्याची गोष्ट आहे. आपण एवढ्या खालच्या स्तरावर आहोत आणि तरीसुद्धा आपण म्हणतोय आपण महासत्तेच्या दिशेनं, जसं अमित शहा म्हणतात की महासत्तेच्या दिशेनं भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. नेमकी आकडेवारीतली तफावत काय आहे? जी काही तफावत असेल ती, मुद्दा हा आहे की आपण विकसनशील अवस्थेत आहोत का विकासमय अवस्थेकडे चाललो? विकासमय अवस्थेकडे चाललो असलो तर भारताची इतकी दैन्य अवस्था काय? 1 रुपयाची किंमत आज अमेरिकेच्या तुलनेमध्ये 89 रुपये आणि काही पैसे झालेली आहे. ही भारताची प्रगती म्हणायची का अधोगती म्हणायची? जागतिक स्तरावर काही जरी असलं तरीसुद्धा नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे एक वक्तव्य केलं की भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कमी महागाई आहे. म्हणजे भारत देशाची तुलना महागाईमध्ये सुद्धा अमेरिकेशी आपण करणार आहोत का? जर असं असेल तर मग भारतीय राहणीमान, भारतीय जीवनमान, भारतीय जीवनशैली, भारतीय हवामान, भारतीय नागरिक हे सगळे अमेरिकन नागरिक, अमेरिकेचं जीवनमान, अमेरिकेचं राहणीमान, अमेरिकन शैली, अमेरिकन व्यवसाय, रोजगार, नोकऱ्या आणि तिथले पगार, ही तुलना योग्य ठरते का? म्हणजे जो प्रकार कालच्या पुण्याच्या सभेत घडला, जो आमच्या पत्रकारांनी वेगवेगळ्या तिथल्या उपस्थित नागरिकांना प्रश्न विचारून समोर आणण्याचा प्रयत्न केला की केवळ मोदींना बघण्याकरता, मोदी आहेत म्हणून, मोदींची सभा आहे म्हणून आम्ही इथं आलो आहोत, महायुतीची सभा आहे म्हणून आम्ही आलो आहोत, ह्याच्या पलीकडे कोणाला काहीच माहीत नाही. मग इतक्या भोळ्या भाबड्या जनतेला, या सर्वसामान्य जनतेला केवळ अमेरिकेची दिवा स्वप्न आपण दाखवणार आहोत का? मग त्या दिवा स्वप्नांच्या दिशेनं जाताना आपली विकासमयता आहे का विकसनशीलता, याच अवस्थेत आपण अजून राहिलो. जर आपण विकसनशील असू, अजूनही बाल्यावस्थेत असू, तर आपल्याला विकासाकडे अजून जायचं आहे, विकासमय मार्गावर आपल्याला पोहोचायचं आहे. हे सत्य जनतेला का सांगितलं जात नाही? या उलट गेल्या 10 वर्षात, 12 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात या गोष्टी घडल्या, हा विकास झाला. जर हा विकास झाला असेल तर भारताचा नंबर इतक्या खालच्या पातळीवर का आहे? चला त्याही पातळीला आपण क्षणभर बाजूला ठेवू, पण जर खरोखर हा विकास झाला असेल तर भारतातल्या बेरोजगारीचा आकडा इतका भयंकर का आहे? दुसरा मुद्दा हा की भारतातली व्यावसायिक परिस्थिती जी दिवसेंदिवस गंभीर होत चालली, ती तशी का आहे? महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रातले काही उद्योग जे गुजरातमध्ये नेले गेले त्याच्यावर काही क्षणापुरती ओरड झाली, काही क्षणापुरतीच. पुन्हा तो मुद्दाही दाबला गेला, त्याच्यावर आजही कुणी काय बोलायला तयार नाही. पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो किंवा पुण्यातली इतर कारखानदारी असो, जिथला माफिया राज अजूनही कायम आहे, जिथं कामगारांचे प्रश्न अजूनही कायम आहेत, त्याविषयीसुद्धा कोणी काहीच बोलायला तयार नाही. खरं तर या विकासमय अवस्थेकडे जाताना किंवा विकासमय अवस्थेत आहोत हे जाणीवपूर्वक समोरच्या मतदारांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करताना
देशाचे पंतप्रधान म्हणून किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि अगदी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या गोष्टी ठोसपणे समोर का नाही मांडल्या? एका सभेत वेळ नाही झाला मान्य, दुसऱ्या सभेत वेळ नाही झाला मान्य. महाराष्ट्रातल्या प्रखर 3 सभा, त्या 3ही सभेत हा मुद्दा मांडता आला नाही. प्रत्येक ठिकाणी एक कोणीतरी व्यक्ती समोर ठेवायची, त्याच्या विरोधात बोलायचं, त्यांनी काय केलं नाही याच्यावर बोलत राहायचं. आपण काय करायला हवं आहे, नागरिकांचा त्याच्यामध्ये काय सहभाग असायला हवा आहे, मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, ह्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पक्षाचं मुळात ध्येय धोरणं काय आहेत, इतर काय करतील याच्यावर आपण नंतर बोलू. हा केंद्रबिंदू ठेवलाच गेला नाही. पण काँग्रेसनं काय केलं नाही ह्याला केंद्रबिंदूच्या स्थानी ठेवणं म्हणजे ध्रुवीकरण नव्हे, असं एक नवीनच प्रतिपादन केलं गेलं. मुळात ध्रुवीकरण जर नव्हेच तर मग हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवलाच का जातोय? केंद्रस्थानी खरं तर विकासमयतेचे मुद्दे असायला हवेत, त्याच्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. त्याच्यावर कोण आणि कधी बोलणार आहे आणि याचा विचार प्रामुख्यानं मतदार केव्हा करणार आहेत? सोशल मीडियावर सध्या काँग्रेसच्या विरोधात, राहुल गांधींच्या विरोधात ज्या काही क्लिप्स फिरत आहेत, कोण काय लिहितं याच्यावर सध्या काहीही बंधन नाही सोशल मीडियावरती. ही वस्तुस्थिती जरी मान्य केली तरीसुद्धा नेमकं काय घडलं, गेल्या 70 वर्षापूर्वी काय घडलं याच्यावर जर बोलणं होणार असेल तर त्या क्षणाला बॅरिस्टर जिनांनी नेहरूंच्या समोर काय परिस्थिती आणून ठेवलेली होती याचा उहापोह का केला जाऊ नये? फाळणीचा निर्णय घेतला ही जर दुर्दैवी घटना होती, चला क्षणभर मान्य केलं ही घटना दुर्दैवीच होती, तरीसुद्धा फाळणी मान्य केल्यानंतर बॅरिस्टर जिनांनी जेव्हा डायरेक्ट ॲक्शनचा आदेश दिला आणि असंख्य निर्वासित हिंदूंवर ज्यांना भारतामध्ये परत यायचं होतं त्यांच्या अक्षरशः कत्तली झाल्या, हा इतिहास विसरून चालणार नाही. पण मग त्याच्यानंतर बॅरिस्टर जिनांवर काय ॲक्शन घेतली गेली? भारत पाकिस्तानचं युद्ध हा नंतरचा भाग झाला, त्याला मध्ये पुन्हा 3-4-5 वर्षांचा काळ गेलेला होताच. जर फाळणीचा निर्णय घेतलाच नसता तर भारतामध्ये माजलेल्या दुफळीला, दंगलींना, आंदोलनाला आणि आपल्याच देशामध्ये होणाऱ्या कत्तलींना कोण जबाबदार ठरलं असतं? तो निर्णय चुकीचा होता हे जरी मान्य केलं तरीसुद्धा याही गोष्टींचा विचार करणं भाग होतं. तोही काळ निघून गेला आहे. मग जो काळ निघून गेला आहे, जो इतिहास आहे, त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलून आणि 70 वर्षापूर्वी काय झालं, आज आपण विकासमयतेबद्दल बोलूया का 70 वर्षापूर्वी काय घडलं याच्यावर बोलणार आहोत? म्हणजे पुन्हा मुद्दा तोच येतो की भारत अजूनही आपण 70 वर्षापूर्वी सुरुवात करतोय तर अजूनही आपण विकसनशील अवस्थेत आहोत का? का विकसित देशांच्या यादीमध्ये त्याच्यामध्ये आपला समावेश आहे, आपण ह्याच्यातच धन्यता मानतो आहोत? आणि जर धन्यता मानतो आहोत तर आपला नंबर कुठला आणि केंद्रीय गृहमंत्री सांगतात तो नंबर कुठला याच्यावर विचार करणार आहोत. हा विचार करताना नेमकी विकासमयता म्हणजे काय याचंही भान राखणार आहोत. आपल्या आजूबाजूला पाहिलं, एकट्या पुणे जिल्ह्यात, एकट्या पुणे शहरात पाहिलं तर विकासमयता खरोखर किती ठिकाणी दिसून येते हा प्रश्न अजूनही तिथेच आहे. हा प्रश्न अजूनही तिथेच आहे. याचं उत्तर कालच्या रेसकोर्सवर झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेतल्या प्रेक्षकांकडूनच मिळालं आहे, ज्यांना ठाऊकच नाही की पुण्यातले नेमके उमेदवार कोण आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होती. मग यांना विकासमयतेकडे, विकासाच्या दिशेनं कोण नेणार आहे? अमेरिकेपेक्षा आपली महागाई कमी आहे ही दिवास्वप्न दाखवून? विकासमयता जर खरोखर साधली असेल तरीसुद्धा आपला मतदार अजून एवढा अज्ञानी का राहिला आहे? अजूनही पुण्याच्या रस्त्यांवरचे प्रश्न असेच का राहिलेत? आम्ही अजूनही मेट्रो झाली की धन्यता मानणार आहोत का? नवीन 6 वंदे मातरम चालू होतील असं कोल्हापूरच्या सभेत जेव्हा जाहीर केलं गेलं तेव्हा वंदे मातरम चालू होणं हा आमचा विकास आहे का? का कोल्हापूरच्या जनतेनं कोल्हापूर सोडून मुंबईत न येणं हा विकास आहे? महाराष्ट्रातले अनेक ठिकाणचे खेडेपाड्याचे, खास करून विदर्भातले आणि सोलापूर या भागातले, पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांपासून नोकरदारापर्यंत जे लोक पुण्यात येत आहेत
आणि म्हणून पुण्याची लोकसंख्या वाढत चालली आहे, पुण्याचे प्रश्न वाढत चालले आहेत, वाहतुकीचा असो, पाण्याचा असो. आपण त्या मुद्द्यावर नंतर बोलू. मुद्दा हा आहे की जे नागरिकीकरण पुण्याचं वाढत चाललं आहे, इतर ठिकाणाहून पुण्यात येणाऱ्या लोकांमुळं त्या लोकांना तिथेच रोजगार, तिथेच कारखानदारी, तिथेच व्यवसाय का उपलब्ध होत नाही आहेत. आणि होत नसतील तर मग याला विकासमयता म्हणायचं का? अजूनही आपण विकसनशील अवस्थेत आहोत हे मान्य करायचं धाडस का दाखवलं जात नाही, किंवा हे परखडपणे मांडण्याचं धाडस का केलं जात नाही? आपल्याला नेमकं काय साधायचं आहे, विकास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, याकडे आता खरं तर मतदारांनीच लक्ष देणं गरजेचं आहे, अशी अवस्था निर्माण झाली. थोडंसं आता आपण आजच्या भागाच्या या उत्तरार्धामध्ये आपण क्षणिक भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवूया, इतर पक्षांकडे जाऊयात. मग उद्धव ठाकरे गट असेल, शरदजी पवार गट असेल, वंचित बहुजन आघाडीचा गट असेल, काँग्रेस असेल, किंवा त्यांना पाठिंबा देणारे, त्यांच्याशी हातमिळवणी करणारे इतर काही अपक्ष असतील. या लोकांची भूमिका नेमकी काय आहे विकासमयता या दृष्टिकोनातून? ज्यांना विकासमय भारत साधायचा आहे ते कुठेही आक्रस्ताळेपणानं आरडाओरडा करत भाषणच करत नाही आहेत. मग याच्यामध्ये त्यांचा आवाज दाबला जातो आहे असं होतं आहे का? तसंही नाही. भोळ्या बाबड्या जनतेला जर असं वाटत असेल की जे शांतपणे व्यक्त होत आहेत पण हे आक्रस्ताळेपणानं सांगतायत, हेच ओरडून सांगतायत म्हणजे हेच खरं, ही एक मानसिकता असते. शांतपणे व्यक्त होणारा विचार, सत्य केव्हाही शांतपणे येतं, उशिरानं बाहेर येतं, पण ते सत्य असतं. जर विकासमयता तिथे दडलेली असेल तर आपण तिकडे थोडंसं तरी लक्ष का द्यायला नको? आत्तापर्यंत काँग्रेसनं काय दिलं या इतिहासाकडे जाण्यापेक्षा आपल्याला विकासमयतेकडे जायचं आहे. याकरता कोण नेमकं प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी प्रयत्न करत आहे, का केवळ स्वतःचं अस्तित्व वाचवण्याकरता प्रयत्न करणारे आहेत, याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी जर प्रयत्न करणारे ह्या पक्षांमधले, विरोधी पक्षांमधले जर सामील असतील तर त्यांना लोकशाही संपायला लागली ही जाणीवच झाली नसती. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणंच नसतं. लोकशाही संपो नाही तर काही हो, आमचं अस्तित्व राहणं महत्त्वाचं, मग आम्हाला निवडून द्या, या एका मुद्द्यावर ते पुढे गेले असते. पण प्रत्येकानं आपापला जाहीरनामा जो प्रस्तुत केला आहे त्या जाहीरनाम्याकडं आपण एकदा तरी बघणार आहोत का? आणि प्रस्तुत केलेल्या जाहीरनाम्याच्या विपरीत जे जाहीर सभांवरून भाषणे केली जात आहेत सत्ताधारी पक्षाकडून, आपण केवळ भाषणांना भुलणार आहोत? विकसनशील भारत आणि विकासमय भारत, गेल्या 20 वर्षातला विकास जर सांगायचा झाला तर थोडंसं आजूबाजूला बघा. आपण अजूनही विकसनशील अवस्थेत आहोत याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही. मग विकासमय भारताकडं खरोखरी जर जायचं असेल तर आपल्याला नेता तसा हवा. पक्ष कोणताही असो, आपल्याला नेता कसा हवा ज्याच्याकडे दूरदृष्टीचं नियोजन नेमकं काय आहे, स्वतःपुरतं आहे, स्वतःच्या पक्षापुरतं आहे का समाजासाठी आहे? मतदारांनी याचा या निवडणुकीत तरी आता गांभीर्याने विचार करावा. पुन्हा भेटूया पुढच्या नव्या क्षणाला अशाच नव्या खबरीसह. विचार करा, पाहत राहा सिटी नाऊ.